औरंगाबाद जवळच्या धूपखेडा गावात चांद पाटील नावाचे एक प्रतिष्ठित गृहस्थ राहत होते। त्यांची उत्तम घोडी हरवल्यामुळे ते खूप निराश झाले होते। 2 महिने शोध घेऊनही घोडी मिळाली नाही। तेव्हा हताश होऊन ते परत फिरले। वाटेत आंब्याच्या झाडाखाली त्यांची भेट एका तेजस्वी तरुण फकीराशी म्हणजे साईबाबांशी झाली। बाबांनी त्यांना प्रेमाने थांबवले आणि चिंतेचे कारण विचारले। चांद पाटलांनी घोडी हरवल्याचे सांगताच बाबा शांतपणे म्हणाले, जा ती घोडी त्या ओढ्यात शोध। पाटलांनी विश्वासाने पाहिले आणि चमत्काराने त्यांची घोडी तत्काळ तिथे सापडली। आश्चर्यचकित झालेले पाटील घोडी घेऊन बाबांकडे परतले। तेव्हा बाबांनी चिलीम तयार करण्याचा निर्णय घेतला, पण पाणी नव्हते। तेव्हा बाबांनी चिमट्याने जमीन खोपसली आणि त्यातून जळता निखारा काढला। त्यानंतर सटका आपटताच त्याच जागी पाणी बाहेर पडले। हे दोन्ही चमत्कार पाहून चांद पाटलांनी त्या फकीराला म्हणजे साईबाबांना अवलिया मानले। या लीळेमुळेच पुढे साईबाबा चांद पाटलांच्या भाच्याच्या लग्नाच्या निमित्ताने शिर्डीत आले आणि तिथेच कायमचे स्थायिक झाले। या कथेद्वारे बाबा आपल्याला शिकवतात की जेव्हा आपण सर्व प्रकारच्या प्रयत्नांनी थकून जातो आणि हताश होतो, तेव्हा केवळ श्रद्धाच आपल्याला संकटातून बाहेर काढू शकते। ओम साईराम।